पण आजकाल आपण पाहतो की जे काही करिअर चॉईसेस आहेत, मुलं ते करिअर चॉईसेस स्वतःच्या आवडीनुसार नाही घेत, ट्रेंड पाहतात की आजचा ट्रेंड हा चालू आहे, भलेही माझं त्याच्यामध्ये आवड असू द्या नसू द्या, बट ट्रेंडिंग मध्ये आहे, मला हे करिअर करायचं आहे. सो हे कितपत योग्य आहे? आता ट्रेंडिंग मध्ये जे करिअर पाहतात ती मुलं मोस्टली ना त्यांना त्यांचा पॅशन वाय माहित नाही ती आहेत की मला काहीतरी सेटल व्हायचंय, तू सेटल हो जा. पण ज्या मुलांना माहिती की मला माझा वाय काय, मला काहीतरी भव्य दिव्य करायचंय, ती मुलं नोकरी शोधण्यापेक्षा ना नोकरी देणारे त्यांना बनायचं. म्हणजे आजकाल पूर्वी आमच्या वेळेस 100 2 मुलं म्हणायचे बिझनेस करायचे, आज 100 80 मुलं म्हणतात की मला बिझनेस करायचा. तर हा ट्रेंड बदलतोय. तर उद्योजकतेचा ट्रेंड आलाय आणि तो एक वातावरण निर्मित ट्रेंड असतोच. म्हणजे आपण म्हणतो की मुलं करिअर कसं डिसाईड करतात 3. एक आहे सायकिक डिटर्मिनिझम, म्हणजे त्यांचं जे आई वडील वगैरे त्यांची विचारधारा ते कुठेतरी येतं. दुसरं आहे वातावरण, म्हणजे जे एखादा इम्पॅक्ट झाला असेल, मी पाहिलं IAS ऑफिसर भारी गाडीत फिरतो वगैरे, स्पीच वगैरे पाहिलं असेल, एखादी रील आली असेल, तो इम्पॅक्ट होतो. आणि एक तिसरं जे आहे ते की जे तुम्ही म्हटलं की ट्रेंड आहे, सो तो कुठेतरी इम्पॅक्ट होतो. पण मी जसं म्हटलं की क्लॅरिटी बिफोर ग्रोथ हे माझं टॅगलाईनच आहे, क्लॅरिटी बिफोर करिअर.